सहस्त्रहार चक्र म्हणजेच क्राउन चक्र. आज आपण विसर्जनाशी त्याची सांगड घालूया. गणेश मूर्तीचे विसर्जन आपण करतो म्हणजे नक्की काय करतो? लहान मुलांना विचारलं तर ते सांगतील की बाप्पा आपल्या घरी जातो. पण आपल्या सर्वांना माहिती आहे बाप्पा आपल्या घरी गेला की पुढील वर्षापर्यंत आपण बाप्पाला नक्की विसरतो. म्हणजेच आपण अलिप्त होतो बाप्पापासून. बाप्पा आपल्या मनातून जातो का बरं? तर नाही. आपली बाप्पाशी एकरूपता कायम असते. म्हणूनच आज आपण बघणार आहोत की गणपती विसर्जनासोबत परमात्म्याशी एकरूपता कशी साधायची ते. तर त्यासाठी काही सोडून देणे गरजेचे असते, म्हणजेच विसर्जन करणे गरजेचे असते. मग आता काय बरं सोडून द्यायचं? तर आपल्या मनाला त्रासदायक जे होतं ते सर्व सोडून द्यायचं आणि आपल्या हायर सेल्फशी जोडायचं, म्हणजेच आपल्या परमात्म्याशी जोडायचं. आपल्या आयुष्यातील टॉक्सिक गोष्टी लेट गो करायच्या. इमोशनल लेटिंग गो सध्या एक ट्रेंडिंग विषय आहे. मग आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण अँझायटी, इगो, ग्रीफ या सगळ्या गोष्टी गणेश विसर्जनासोबत विसर्जित करून टाकूया. आणि हे शक्य होणार आहे फक्त आणि फक्त ध्यान साधनेने. आता ही साधना कशी बरं कराल? तर विसर्जनापूर्वी 108 वेळा रोजच्यासारखे बाप्पासमोर बसून जप करायचा ओम गंग गणपतये नमःचा. यानंतर ध्यानात बसा. आपल्या सोलफुल कनेक्शनच्या चॅनलवर रामदासाचे मेडिटेशन आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ती घ्या, ती लावा आणि 15 मिनिटे त्याचे मेडिटेशन करा. डोळ्यासमोर पांढरा रंग आणा आणि फक्त म्हणा की मी मुक्त आहे आणि मी दैवी ऊर्जेशी एकरूप आहे. आजपासून मला ज्या गोष्टीमुळे त्रास होतो अशा सर्व गोष्टी मी लेट गो करत आहे, असे बाप्पाला जाता जाता आपण प्रॉमिस करूया. कदाचित डोळ्यातून अश्रुधारा बाहेर पडतील. असू दे, होऊ दे, मोकळे व्हा. अगदी बाप्पाच्या विसर्जनासोबत मनातील दुःख, चिंता सर्व काही बाप्पाला समर्पित करा, विसर्जित करा आणि मोकळे व्हा. बघा किती हलकं वाटतं तुम्हाला. ते वाटतंय ना? चला तर मग ही ॲक्टिव्हिटी नक्की करा सगळ्यांनी. सोलफुल कनेक्शनला आपल्या सबस्क्राईब करा. त्याने तुमचं पुढच्या वर्षीपर्यंतचं आपलं कनेक्शन जॉईंट राहीलच. त्याबरोबर लाईफ लॉंगही तुम्हाला याचा फायदा होणार आहे. 7 दिवसांची ही सिरीज तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. 7 दिवस या ॲक्टिव्हिटी केल्यात का आणि केल्या असतील तर त्या तुम्हाला किती फायदेशीर ठरल्या हेही कमेंटमध्ये सांगा. मी तुमची आतुरतेने तुमच्या सगळ्या कमेंट्सची वाट बघत आहे. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया.